Good morning students and welcome back to our school. SH Sondale Vidya Mandir Marathi Medium Dombivli West. Standard 5th subject English. In previous lecture we have seen unit number 1 and unit number 2. Unit number 1 मध्ये आपण रिव्हिजन या टॉपिक मध्ये आपण बघितलं होतं सॉंग्स अँड ग्रीटिंग्स A to Z we speak English, number words, bingo, talking about things part 1 and part 2. त्याचप्रमाणे सेंटेन्सेस बघितली, त्यामध्ये एस और नो चे क्वेश्चन सुद्धा आपण पाहिले. त्याचप्रमाणे वर्ड्स वी नो बघितलं, ऍक्शन टाइम बघितलं. हे सर्व आपण युनिट नंबर 1 मध्ये अभ्यासलं. त्यानंतर आपण युनिट 2 शिकलो, त्यामध्ये कुक्कू पोयम पाहिली, नंतर द लिटिल रेड हेन ही छोटीशी स्टोरी पाहिली, त्यानंतर जस्ट नाउ ही पोयम पाहिली, टू फ्रेंड्सची, दोन मित्रांची आपण गोष्ट पाहिली. नंतर इंटरव्ह्यू कसा असतो, इंटरव्ह्यू घेताना कुठले प्रश्न आपण विचारायचे असतात त्या संदर्भात आपण माहिती पाहिली. नंतर फ्रेंडली फ्रेंड्स मध्ये आपण सेंटेन्स कसं बनवायचं हे शिकलो. त्यानंतर आपण मोर दॅन 100 वर्डची लिस्ट बनवली. त्यामध्ये आपण वर्गामध्ये बघितलेले, घरामध्ये बघितलेले, गार्डनमध्ये बघितलेले, त्याचप्रमाणे जंगलामध्ये, मार्केटमध्ये बघितलेल्या गोष्टींची यादी तयार केली. आणि त्यामध्ये 20 वर्ड्स आपण असे ऍड केले की जे आपल्या इमॅजिनेशनने आपण लिहिलेले आहेत, म्हणजे आपल्या कल्पना शक्तीने. आणि त्यामध्ये आपण डिक्शनरीचा सुद्धा वापर केला आहे. तसेच आज आपण युनिट नंबर 3 ला सुरुवात करत आहोत. आणि युनिट नंबर 3 मध्ये आज आपण काय बघणार आहोत, तर टुडे वी आर गोइंग टू लर्न इंग्लिश पोयम नेम ट्रेन. तर आज आपण इंग्लिशचे पोयम बघणार आहोत आणि त्या पोयमचं नाव आहे द ट्रेन. ट्रेन ह्या पोयम मध्ये विद्यार्थ्यांनो आज आपण बघणार आहोत सुरुवातीला पोयम, त्यानंतर वर्ड मिनिंग आणि असाइनमेंट मध्ये मी तुम्हाला दिलेले आहे रायमिंग वर्ड्स आणि ऑपोजिट वर्ड्स. सो लेट गेट स्टार्टेड. चला तर मग बघूया ट्रेन ही पोयम. विद्यार्थ्यांनो मला सुरुवातीला सांगा, फ्रॉम विच व्हेकल डू यू ट्रॅव्हल. तुम्ही कुठल्या व्हेकलने प्रवास करता. तर तुम्हीच काय, आपण सर्वजण बस, कार, ट्रेन आणि एरोप्लेन, एरोप्लेन ह्या व्हेकल्सने आपण प्रवास करतो. तर विद्यार्थ्यांनो आजची जी आपण ट्रेनची पोयम बघणार आहोत, तर ह्या पोयम मध्ये आपण बघतोय की बघा, ट्रेन ज्यावेळेस धावत येते त्यावेळेस तिला रस्त्याने येताना माउंटन्स लागतात, रिव्हर्स लागते, प्लेन सुद्धा लागते. त्याचप्रमाणे ट्रेन आपल्या सोबत काय कॅरी करते, तर पॅसेंजर्सला, प्रवासी तर ट्रेन्स मध्ये असतात, त्याचप्रमाणे मेल सुद्धा ट्रेन ही आपल्या सोबत घेऊन येत असते. बघा, खूप प्रिशियस लोड त्या ट्रेनवर असतो, परंतु फेल न होता ती काय करते, आपल्या सुनिश्चित ठिकाणी जाऊन पोहोचते. तर अशीच ही पोयम आपण बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो लिसन, रिपीट अँड रिसाइट द पोयम. नाउ स्टार्ट.
एन्जॉय ट्रेन्स ह्या पोयम्सचा. विद्यार्थ्यांनो, ही पोयम्स तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या, पाठ्यपुस्तकातून बघून. त्याचप्रमाणे त्याचे हार्डवर्ड्स मी तुम्हाला आता देते, तेही तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहून घ्या. विद्यार्थ्यांनो, ही पोयम तुम्हाला काय करायची आहे, रिसाइट करायची आहे, म्हणजे बाहेर करायची आहे. नाउ सी अवर हार्डवर्ड्स. अवर फर्स्ट हार्डवर्ड्स, मेल म्हणजे टपाल, प्रिशियस PRECIOUS प्रिशियस म्हणजे किमती, विदाउट फेल म्हणजे न चुकता, रश म्हणजे वेगात जाणे, डस्क DUSK डस्क डस्क म्हणजे संध्याकाळ, डाउन DAWN डाउन म्हणजे पहाड, माउंटन MOUNTAIN माउंटन माउंटन म्हणजे पर्वत, प्लेन PLAIN प्लेन प्लेन म्हणजे सपाट प्रदेश, थ्रू THROUGH थ्रू थ्रू म्हणजे द्वारे, आणि लोड LOAD लोड लोड म्हणजे भार. नाउ स्टुडंट्स, राईट डाऊन असाइनमेंट इन युअर नोटबुक. मला असं वाटतं ही पोयम तुम्ही खूपच एन्जॉय केलेली असणार आहे. तर आपला पहिला प्रश्न आहे, फाइंडिंग द रायमिंग वर्ड फ्रॉम द पोयम म्हणजे कवितेतील यमक जुळणारे शब्द शोधा, आणि ते आहेत 3. व्यवस्थित शोधून तुमच्या वहीमध्ये हा प्रश्न लिहून घ्यायचा आहे. नाउ सी अवर सेकंड क्वेश्चन, फाइंड अ पेअर ऑफ ऑपोजिट वर्ड्स म्हणजे विरुद्ध अर्थाचे शब्द शोधा. तोही आहे एक विरुद्धार्थी शब्द आपल्या या पोयम मध्ये दिलेला आहे, तर तो शोधून तुम्हाला लिहायचा आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना लिहून घ्या आपला तिसरा प्रश्न, मॅच द पिक्चर्स विथ देअर नेम प्रॉपरली. आणि त्यामध्ये बघा, 1 बाय 1 मी तुम्हाला दाखवते. त्यामध्ये ट्रेन आहे, प्लेन आहे, माउंटन आहे, ब्रिज आहे, ट्रॅक आहे आणि रिव्हर आहे. तर हे चित्र बघून तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्या जोड्या लावायच्या आहे, म्हणजे मॅच द पिक्चर्स विथ देअर नेम प्रॉपरली. आणि हे चित्र काढून तुम्ही तुमच्या वहीमध्ये त्याच्या जोड्या लावायच्या आहे. थँक्यू चिल्ड्रन वॉचिंग दिस व्हिडिओ टिल द एंड, अँड बाय बाय. स्टे होम, स्टे सेफ. आता भेटूया आपण आपल्या पुढील लेक्चरमध्ये, आणि त्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत स्टोरी द लिटिल बाबुलटीची, म्हणजे छोट्याशा बाबळीच्या झाडाची फिलिंग्स आपल्यासोबत ते कसं शेअर करत आहे त्याबद्दलची छोटीशी गोष्ट आपण पाहणार आहोत. तोपर्यंत घरीच राहा आणि सुरक्षित राहा. बाय बाय.